त्याच्या पुढे गेलो आपण तर त्याच्या पुढे सांगतील आपल्याला दे ग्रो अँड डेव्हलप. दे ग्रो अँड डेव्हलप. दे ग्रो म्हणजे इथे त्याची काय होत असते, वाढ होत असते. डेव्हलप याचा अर्थ होतो विकास, म्हणजे ते जे सजीव असतात त्यांची ग्रोथ होत असते. कुठलाही सजीव असू द्या, तुमचे उदाहरण घ्या, जन्माला आले तेव्हा किती होते, 1 फुटाचे, 2-2.5 किलोचे, आता चांगले 5-6 फुटाचे, 100-1 किलोचे, इतके नाही परंतु आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपला वाढ झाली. आणि डेव्हलपमेंट म्हणजे नुसतेच आपण अंगापिंडाने वाढलो नाही, तर आपली बुद्धी पण वाढलेली आहे, आपले ऑर्गन पण फंक्शनल झालेली आहे, म्हणजे इथे डेव्हलपमेंट झालेली आहे. नुसतंच वजन नाही वाढलेलं. कळतंय ना मला काय म्हणायचंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे सजीव असतात त्यांची ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होत आहे, आणि जे निर्जीव असतात त्यांची ग्रोथ होत नाही, त्यांचे डेव्हलपमेंट होत नाही. वाळूचा ढिगारा आहे, सँड ऑफ मोल्ड म्हणूया आपण त्याला, तर त्याची वाढ होते पण ती निर्जीव आहे, ती बाहेरून असणारी असते, आपली इनर असते, इनर ग्रोथ असते ती. एक उदाहरण घेऊया आपण प्लांट्स मध्ये. समजा आपण काय केलं, इथे एक सीड आहे, सीड, याला सीड म्हणूया, सीड, मँगो सीड. ते आपण जमिनीमध्ये टाकलं तर त्याला असं रूट आणि शूट येतात. नंतर याची आणखी वाढ होते, त्याची पुढे असं त्याचं एक रोपट तयार होतं छोटस. आणि कालांतराने आपण जर पाहिलं, लाईट ऑन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ ट्री and again that bears the mango. म्हणजे याला इथे आपल्याला असं सांगता येते की इथे ग्रोथ होते. इथे काय होते, छोटस सीड आहे, रूट आहे, स्टेम आहे, प्लॅन्टलेट, and then later on there is a huge tree. So there is a growth. आणि ही इथे ग्रोथ प्लांट्स मध्ये असते, ॲनिमल मध्ये असते. म्हणजे जे सजीव असतात त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग युनिसेल्युलर असला तरी पण असेल आणि मल्टीसेल्युलर असेल तर तिथेही ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. बट यू नो दॅट इन अन ॲनिमल दॅट ग्रोथ इज अप टू द सर्टन लिमिट. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे ग्रो अँड डेव्हलप अप टू द सर्टन लिमिट. अप टू द सर्टन लिमिट याचा अर्थ काय होतो, एका विशिष्ट पातळीपर्यंत त्याची ग्रोथ होते. असं होत नाही, समजा आता तुम्ही पहिलीला असताना तुमची उंची आणि आता तुमची उंची वाढत वाढत चाललेली आहे आणि पुढे तुमचं वय होईल 5-50 वर्षाची व्हाल तरी पण तुमची उंची वाढत जाईल, असं नाही होणार. सो त्याला एक विशिष्ट मर्यादा असते. दे ग्रो बट देयर इज अ सर्टन लिमिट. दे ग्रो अप टू सर्टन लिमिट, एका विशिष्ट पातळीपर्यंत. तुम्ही कधी पाहिलं असेल 4वी-5वीला तुम्हाला शिकवणारे शिक्षक, तुम्ही तेव्हा पाहिलेली तेव्हा तशीच दिसतात, आजही तशीच दिसतात, परंतु तुमच्यामध्ये बदल झालेले आहे, कारण तुमचे वाढीचं वय आहे. त्याला एक मर्यादा असते. जन्मापासून मरेपर्यंत माणूस वाढत वाढत गेला असं कधी होत नाहीये, त्याला लिमिट आहे. प्लांट्स मध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ असते, तिथे वाढत वाढत जातात, त्यांची वाढ होत असते, पण त्यालाही मर्यादा असते. म्हणजे आपल्या असं लक्षात येते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे ग्रो अँड डेव्हलप अप टू सर्टन लिमिट. अप टू सर्टन लिमिट, एका विशिष्ट पातळीपर्यंत किंवा त्या मर्यादेपर्यंत त्यांची काय होत असते, ग्रोथ होत असते, असं आपल्याला इथे सांगता येत आहे. त्यानंतर पुढे दे शो लोकोमोशन. आपल्याला आणखी एक कॅरेक्टरिस्टिक सांगता येऊ शकते. दे शो लोकोमोशन. हे लोकोमोशन आणि अजून एक शब्द आपल्याला इथे लिहायला लागेल, मुव्हमेंट. मुव्हमेंट आहे, हे दोन्ही शब्द वेगळी आहेत. लोकोमोशन, animals they show locomotion as well as the movement, and plants they only show the movement. Locomotion is absent. See here, suppose this one is the, suppose one person, the name is X person, and here that one is present at the A place, and here that is the same person
that is the X person, and that one is moving from A place to the B place. So here is a displacement. That one is moving from one place to the B place. So here is a locomotion of that X person. म्हणजे हा X व्यक्ती आहे, A ठिकाणी होता, इथून B ठिकाणी गेला, म्हणजे त्याने त्याची जागा बदललेली आहे. याला लोकोमोशन असा शब्द वापरतात. आणि दुसरं आपल्याला सांगायचं झालं तर इथे समजा मी या ठिकाणी आहे एक्स प्लेसवर आणि इथून इथे आलो तर याला काय म्हणायचं, लोकोमोशन. परंतु समजा इथे माझा हात आहे आणि त्या हाताची मी अशी काय करतोय, मूवमेंट करतोय. माझ्या लिडची मूवमेंट होते, आय लिडची मूवमेंट होते. मूवमेंट याचा अर्थ हालचाल होतो. लोकोमोशन डिस्प्लेसमेंट, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणं. Plants they show the movement in their body parts. Plants एका ठिकाणी असतात पण त्यांची मूवमेंट होते. फॉर एक्झाम्पल, that stem grows towards the light, root grows towards the gravitational force as well as that water. म्हणजे मुळं पाण्याच्या दिशेने वाढतात आणि त्याचं खोड प्रकाशाच्या दिशेने वाढतं. ही त्याची हालचाल आहे. आपण एका रूम मध्ये कुंडीमध्ये झाड ठेवलं आणि त्याची खिडकी उघडी ठेवली, त्यातनं प्रकाश येत असेल. That stem grows towards the light, so there is a movement. Another one example, that is Mimosa pudica, touch me not plant म्हणतात त्याला, लाजाळूचं प्लांट म्हणतात. If we touch to that plant, then what happened? Leaflets are closed and branches are drooping down. म्हणजे जर का आपण त्या झाडाला हात लावला तर त्याचे पानं मिटतात आणि फांद्या खाली झुकतात. सो दॅट वन इज अ मूवमेंट, त्यालाही मूवमेंट म्हणतो आपण. सो प्लांट शो द मूवमेंट अँड हिअर ॲनिमल्स दॅट शो द लोकोमोशन. त्यांच्यामध्ये हालचाल होते, निर्जीवामध्ये नाही. समजा आता हा खडू आहे आणि मी असा इथे ठेवला तर त्याची हालचाल होते का, नाही होते. ते एका ठिकाणी स्थिर राहतात. निर्जीवाची स्वतःहून कधी हालचाल होत नाहीये. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की कार आहे, ती चालते, ती पेट्रोलवर चालते, नॉट ऑन इट्स ओन अकॉर्ड. फॅन आहे, इलेक्ट्रिसिटीवर चालतोय, फिरतोय, तुम्ही म्हणाल हालचाल होते त्याची, परंतु इथे बटन बंद करा, बंद होऊन जाते. म्हणजे त्याला सप्लाय लागतो, इलेक्ट्रिक एनर्जी लागते, तरच तो मूव्ह होतो, नाही तो होणार नाही. बट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे शो द लोकोमोशन as well as that one is a movements in their body parts, and locomotion means that one is moving from one place to the another place. आपण एखादी चावी घेतली, तिथे लटकून ठेवली, तिथेच राहील. हा फळा आहे, इथेच राहील, तो जाणार नाही. आपण मात्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. इथे आपल्याला सांगता येतं दे शो द लोकोमोशन किंवा मूवमेंट असाही शब्द आहे. इथे सजीव एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ॲनिमल मध्ये सांगतो आपण, तर त्याला आपण म्हणतो लोकोमोशन. आणि त्याने त्याच्या बॉडी पार्ट्स मध्ये मूवमेंट केली तर त्याला म्हणतात मूवमेंट. असा तो फरक आपल्याला इथे सांगता येतो. त्याच्या पुढे जाता येतं आपल्याला, ही जी ॲनिमल असतात यांच्यामध्ये दे शो सेन्सिटिव्हिटी. काय आहे, दे शो सेन्सिटिव्हिटी. दे शो सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी या शब्दाचा अर्थ होतो रिस्पॉन्सिव्हनेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे शो द सेन्सिटिव्हिटी. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे डू नॉट शो द सेन्सिटिव्हिटी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे रिसीव्ह द स्टिम्युलस अँड गिव्हिंग रिस्पॉन्स टू द सेम. स्टिम्युलस या शब्दाचा अर्थ होतो एनी चेंज इन एन्व्हायरमेंट. इथे काय शब्द आहे, स्टिम्युलस. स्टिम्युलस याचा अर्थ होतो एनी चेंज इन एन्व्हायरमेंट. म्हणजे जे सजीव असतात ते काय करतात, स्टिम्युलस रिसीव्ह करतात. पर्यावरणात झालेला कुठलाही बदल ते स्वीकारतात अँड द गिव्हिंग रिस्पॉन्स टू द सेम. ते त्याच प्रकारचा प्रतिसाद देतात. ज्या प्रकारचा स्टिम्युलस त्या प्रकारचा प्रतिसाद. म्हणजे समजा प्रचंड मोठा आवाज झाला तर आपण डोळे बंद करतो नाही, आपण कानावर हात ठेवतो कारण आवाज इथून जातोय. त्याला फोनो स्टिम्युलस म्हणतात. फोनो मीन्स साऊंड. आवाजाचा स्टिम्युलस आहे. प्रचंड आवाज झाला तर कान बंद करतो. निर्जीवाला आवाज झाला तरी काही नाही, नाही झालं तरी काहीच नाही.
हा फरक आहे सजीवामध्ये निर्जीवामध्ये. प्रचंड आपल्या डोळ्यावर असा प्रखर लाईट पडला, ब्राईट लाईट ऑन युअर आईज ॲट नाईट, देन व्हॉट विल हॅपन, वी क्लोज अवर आईज. आपण आपले डोळे बंद करून घेतो. का? आपले डोळे खराब होऊ नये म्हणून. म्हणजे ज्या प्रकारचा काय असेल स्टिम्युलस त्या प्रकारचं काय देतो आपण त्याला प्रतिसाद. दुसरं, इफ अवर हँड इज केप्ट ऑन द हॉट प्लेट देन व्हॉट हॅपन, इमिजिएटली अवर हँड इज विथड्रॉन फ्रॉम द हॉट प्लेट. गरम तव्यावर आपला हात पडला तर इमिजिएटली आपण तो आपला हात बाजूला घेतो. का? तर भाजते ते. सेन्सिटिव्हिटी म्हणतात त्याला, रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतात. हॉटनेस म्हणजे स्टिम्युलस आणि आपण हात बाजूला घेणं याला म्हणतात रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. कळते ना? म्हणजे सेन्सिटिव्हिटी इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्व्हायवल. चान्सेस ऑफ सर्व्हायवल इन्क्रीज होतात. म्हणजे आपल्याला कळालेच नाही तव्यावर हात पडलाय, भाजतोय का जळतोय, आपण बाजूलाच नाही घेतलं तर हात जळून जाईल ना. किंवा समोरनं वाघ आला एखादा बिबट्या, आपण त्याच्याकडे बघतोय, तो आपल्याकडे बघतोय आणि काय नाही उभेत आपण, नाही जमणार, खाऊन टाकेल, दुसऱ्या क्षणाला वाघ राहील, आपण नाही. सेन्सिटिव्हिटी म्हणतात पळून जायचं तिथून. निर्जीव असेल तर पळून जात नाही. म्हणजे आपल्या लक्षात येते सजीवांमध्ये ती असते सेन्सिटिव्हिटी. जसं प्रकाश ज्या दिशेला येतो तिकडे काय जातं, झाड. पाण्याच्या दिशेला खोड. आणि आपण टच केलं त्याला की त्याची पानं मिटतात. प्लांट्स दे आर ऑल्सो हॅव्हिंग फिलिंग्स. प्लांट्सला पण फिलिंग्स असतात, आपल्याला पण असतात, भावना असतात ना. म्हणजे आपला बर्थडे असेल तेव्हा वेगळीच भावना असते आपल्या मनामध्ये. स्मशानभूमीत गेलं वेगळीच भावना असते. म्हणजे आपल्याला त्या फिलिंग्स असतात. आपण रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतो सजीव. म्हणजे समजा अमिबा असेल त्याला आपण टच केलं, त्याचं सायटोप्लाझम दुसरीकडे जातं. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, अमिबा ठेवला आणि तिकडे हायड्रोक्लोरिक ऍसिड सोडलं तर तो अमिबा तिथून दुसरीकडे जातो. सेन्सिटिव्हिटी म्हणतात त्याला. आपला कशावर असा पाय पडला आणि टोचला आपल्याला, आपण असं खाली प्रेस नाही करत, बाजूला घेतो. सेन्सिटिव्हिटी म्हणतात. म्हणजे हे सजीव जे असतात यांच्यामध्ये काय असते, सेन्सिटिव्हिटी असते. अँड सेन्सिटिव्हिटी इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्व्हायवल. म्हणजे कळतं त्या प्राण्यांना पण, पाहतात ते. म्हणजे समजा हरिण असेल आणि तिथे आसपास कुठे बिबटे आणि किंवा त्याला सिंह म्हणूया आपण, किंवा टायगर आला तर त्याला वास येतो, तो पडून जातो तिथून. सेन्सिटिव्हिटी म्हणतात, सेन्स म्हणतो आपण त्याला. तर इथे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये असते ती, निर्जीवामध्ये नसते. समजा गरम तव्यावर आपला हात पडला तर आपल्याला कळतं, पण तव्याला कुठे कळतं गरम की गार, त्याला नाही कळत. म्हणजे निर्जीवांमध्ये ही क्षमता नसते कशाची, टू रिसीव्ह द स्टिम्युलस अँड गिव्हिंग रिस्पॉन्स टू द सेम. ज्या प्रकारचा स्टिम्युलस त्या प्रकार